सकाळच्या लेक्चरला काय बघितलं होतं आपण? कोणता पॉइंट बघितला होता? Half wave control rectifier with inductive load. Half wave controlled rectifier with inductive load. बरोबर आहे का? हाफ वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर विथ इंडक्टिव्ह लोड. ओके, काय होतं तो याच्यामध्ये? काय डिफरन्स आहे रेझिस्टिव्ह लोड मध्ये आणि इंडक्टिव्ह लोड मध्ये? काय डिफरन्स आहे? सांगता येऊ शकते का डिफरन्स काय आहे? इंडक्टिव्ह लोड मध्ये रेझिस्टिव्ह लोड मध्ये काय डिफरन्स आहे? काहीच डिफरन्स नाही का? डिफरन्स आहे का नाही? माझ्या माहितीनुसार सगळ्यांना बोलता येत असेल तर नाही येत? कोण आहे का त्याला बोलता येत नाही असं कोण आहे का क्लासमध्ये आपल्या? रेझिस्टिव्ह लोड मध्ये फक्त रेझिस्टन्स कनेक्ट केला होता आणि इंडक्टिव्ह लोड मध्ये रेझिस्टिव्ह प्लस इंडक्टर कनेक्ट केला. ठीक. अजून कोणाला काय वाटतंय? डिफरन्स काय आहे दोन्हीमध्ये? आउटपुट कसं येत होतं? इंडक्टिव्ह लोडचा आउटपुट कसं येत होतं? रेझिस्टिव्ह लोडचा आउटपुट कसं येत होतं? फक्त आउटपुट वेव्हफॉर्म ड्रॉप होतो, आउटपुट व्होल्टेज. ओके, आउटपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म फक्त ड्रॉप होतोय. इथं आपण अल्फा अँगलला काय करत होतो? ट्रिगर देत होतो. इथं आपले सेल्फ ऑन होतो. राईट, फाय पासून तो खाली आपल्याला निगेटिव्ह आउटपुट व्होल्टेज मिळतं. बरोबर आहे? दिस इज द अनवांटेड सिग्नल. बरोबर आहे? एक्सपेक्टेड आहे का आपल्याला निगेटिव्ह आउटपुट व्होल्टेज? एक्सपेक्टेड आहे का? असंच आहे ना? इंडक्टिव्ह लोडचा आउटपुट व्होल्टेज असंच आहे का? हो सर. ओके, निगेटिव्ह आउटपुट व्होल्टेज एक्सपेक्टेड आहे का? म्हणजे आपल्याला गरज रिक्वायर्ड आहे का निगेटिव्ह आउटपुट व्होल्टेज? रिक्वायर्ड आहे का? दिस इज अनवॉन्टेड सिग्नल. ह्या सिग्नल आपल्याला नको आहे. निगेटिव्ह सिग्नल आहे काय ते आपल्याला नको आहे. पण इंडक्टिव्ह लोड आपल्याला यूज करायचा आहे, पण ते निगेटिव्ह आउटपुट आपल्याला नको आहे. बघा मी काय सांगतोय, आपल्याला इंडक्टिव्ह लोड यूज करायचा आहे. ओके, पण हे निगेटिव्ह आउटपुट व्होल्टेज नको आहे. दिस इज अनवॉन्टेड सिग्नल. दिस इज अनवॉन्टेड सिग्नल. हे निगेटिव्ह आउटपुट व्होल्टेज नको आहे. रेक्टिफायर मध्ये निगेटिव्ह आउटपुट येत का? तर आपण डायोड यूज करून बघितले फुल वेव्ह रेक्टिफायर, त्याच्यामध्ये निगेटिव्ह आउटपुट व्होल्टेज आलं का? कुठं आलं होतं का? बघा, हे हाफ वेव्ह रेक्टिफायरचं आउटपुट असं आलं होतं. फुल वेव्ह रेक्टिफायरचं आउटपुट कसं आलं होतं? हे असं आलं होतं. त्याच्यामध्ये कुठं निगेटिव्ह आउटपुट व्होल्टेज आलंय का रेक्टिफायर मध्ये? नाही.
नाही. पण कंट्रोल these are uncontrolled rectifiers. बघा, these are the uncontrolled rectifiers. क्या है कि uncontrolled rectifiers है. These are the controlled rectifiers. दोन सांगितलंय कंट्रोल्ड मध्ये आणि अनकंट्रोल्ड मध्ये काय डिफरन्स आहे सांगितलंय का कंट्रोल्ड मध्ये अनकंट्रोल्ड रेक्टिफायर मध्ये काय डिफरन्स आहे ते सांगितलंय का मी सांगितलंय का नाही काय डिफरन्स आहे या आउटपुट व्होल्टेज मध्ये आणि आउटपुट व्होल्टेज मध्ये आणि निगेटिव्ह जाऊ देतात निगेटिव्ह त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे जेवण जास्त आले का मी शिकवलं समजत नाही काय तर आहे अनकंट्रोल्ड रेक्टिफायर मध्ये सुरुवातीपासून आउटपुट भेटतं. सुरुवातीपासून भेटत कंट्रोल मध्ये सुरुवातीपासून भेटत नाही हा एवढा चेंज आहे का त्याच्या नावातच आहे कंट्रोल्ड आणि अनकंट्रोल्ड या दोन्ही त्याचे नाव आहे ना त्या नावातच त्याचा आउटपुट आहे त्याचं मिनिंग आहे कंट्रोल्ड रेक्टिफायर मध्ये आपल्याला अँगल कंट्रोल करता येतो. फायरिंग अँगल. इनडायरेक्टली काय कंट्रोल करतो फायरिंग अँगल कंट्रोल करतो म्हणजे काय करतो इफ यू इन्क्रीज द फायरिंग अँगल at that time what is the effect of output voltage ज्यावेळेस फायरिंग अँगल आपण व्हेरी करत असतो त्यावेळेस आउटपुट व्होल्टेजवरती काय इफेक्ट होत असतोय Firing angle is inversely proportional to output voltage. फायरिंग अँगल इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी आउटपुट व्होल्टेज म्हणजे काय इफ यू इन्क्रीज द फायरिंग अँगल at that time output voltage is Decreases. if we increase firing angle at that time output voltage decreases output voltage decreases and we decrease the firing angle at that time increase the output voltage म्हणजे त्या कंट्रोल्ड रेक्टिफायरचा आउटपुट व्होल्टेज आपण कंट्रोल करू शकतो by changing the value of alpha or firing angle by changing the value of firing angle. That's why this kind of rectifiers are said that controlled rectifiers. We control the output voltage. This output voltage आपण control करू शकतो. पण ह्याच्यामध्ये कंट्रोल करू शकतो का? नाही. That's why this kind of rectifiers are said that uncontrolled rectifiers. Uncontrolled rectifiers. Okay. आता मला सांगा अनकंट्रोल्ड रेक्टिफायर मध्ये निगेटिव्ह आउटपुट व्होल्टेज आलाय का हो आले का मला दिसतंय ना सगळ्यांना त्याच्यामध्ये निगेटिव्ह आउटपुट व्होल्टेज आहे का नाही. नाही. ज्यावेळेस आपण कंट्रोल्ड रेक्टिफायर यूज करतोय इंडक्टिव्ह लोड साठी त्यावेळेस आपल्याला काही प्रमाणात निगेटिव्ह आउटपुट व्होल्टेज मिळतंय निगेटिव्ह ऑफ साइड आहे बरोबर आहे का मिळतंय का सकाळच्या लेक्चर हो सर. दिस इज द अनवॉन्टेड सिग्नल अनवॉन्टेड सिग्नल हा सिग्नल आपल्याला नको आहे आपल्याला रिमूव्ह करायचा आहे ओके हा रिमूव्ह करायचा असेल तर त्यासाठी आहे हाफ वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर विथ फ्रीव्हीलिंग डायोड विथ फ्रीव्हीलिंग डायोड नेक्स्ट पॉइंट आहे हाफ वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर विथ फ्रीव्हीलिंग डायोड ओके आता एक गोष्ट
लक्षात ठेवायची की फ्रीव्हीलिंग डायोड ही जी काही कन्सेप्ट आहे ती फक्त इंडक्टिव्ह लोड साठी आहे. फ्रीव्हीलिंग डायोड ही जी काही कन्सेप्ट आहे ती फक्त इंडक्टिव्ह लोड साठी आहे. रेझिस्टिव्ह लोड साठी तुम्ही फ्रीव्हीलिंग डायोड यूज करायचं नाही. येते का लक्षात? रेझिस्टिव्ह लोड साठी फ्रीव्हीलिंग डायोड यूज करायचं नाही. फक्त इंडक्टिव्ह लोड साठी फ्रीव्हीलिंग डायोड असतात. ओके, एका वेळेस एक्सटर्नल एक्झाम आहे आपल्या सब्जेक्टला, माहित आहे ना सगळ्यांना? एक्सटर्नल एक्झाम आहे, माहित आहे का? सिलेबस बघितलाय का सगळ्यांनी? पहिल्या लेक्चरला सांगितले आपल्या सब्जेक्ट एक्सटर्नल एक्झाम आहे. एक्सटर्नल एक्झाम मध्ये तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन विचारते. तुम्हाला रेझिस्टिव्ह लोड फ्रीव्हीलिंग डायोडची डायग्राम देते, त्याचा खूप विचारते, तर ती डायग्राम चुकीची आहे. येते का लक्षात? कधी असं विचारते फ्रीव्हीलिंग डायोड कन्सेप्ट कुठल्या लोड साठी यूज करता, अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर फ्रीव्हीलिंग डायोड. फ्रीव्हीलिंग डायोड फ्रीव्हीलिंग डायोड. सकाळच्या लेक्चरला आपण जे इंडक्टिव्ह लोड यूज करून जे काय डायग्राम यूज बघितलेली आहे का ही सेम डायग्राम ड्रॉ करायची आहे. सेम डायग्राम ड्रॉ करायची आहे. Yes, supply voltage M sin omega t, M sin omega t. So T1 resistor 1, gate terminal, cathode terminal, anode terminal, resistor, inductor. Okay, जे मग सांगितले तुम्हाला की फ्रीव्हीलिंग डायोड ही कन्सेप्ट आहे फक्त इंडक्टिव्ह लोड साठी आहे. ओके, फ्रीव्हीलिंग डायोड एक फक्त डायोड याच्यामध्ये यूज करायचा आहे. रिव्हर्स बायस सेम डायग्राम ड्रॉ करायची. दिस इज द फ्रीव्हीलिंग डायोड. एफडी, दिस इज द फ्रीव्हीलिंग डायोड. समजली का डायग्राम सगळ्यांना कशी ड्रॉ केलेली आहे? इंडक्टिव्ह लोडची सेम डायग्राम ड्रॉ करायची. ते एक डायोड एक्स्ट्रा कनेक्ट करायचा आहे, फ्रीव्हीलिंग डायोड म्हणायचं. ओके, काय म्हणायचं? फ्रीव्हीलिंग डायोड. समजलं का डायग्राम कशी ड्रॉ केली? हो सर. ओके, नेक्स्ट स्टेप वेव्हफॉर्म ड्रॉ करायची आहे. कशाचे? सप्लाय व्होल्टेज. सप्लाय व्होल्टेज पीएस और सोर्स व्होल्टेज. सोर्स व्होल्टेज और सप्लाय व्होल्टेज पीएस. ओके, 5 to 5 to 5. Okay, same. Next time सेकंड इयर काय ड्रॉ करतो आपण? सप्लाय व्होल्टेज ड्रॉ केल्यानंतर काय ड्रॉ करतो? गेट करंट. गेट करंट. सगळ्यांसाठी सेम करायचं. सप्लाय व्होल्टेज आणि गेट करंट सगळ्यांना सेम आहे. कुठलीही डायग्राम असतो आयची गेट करंट म्हणजे आधी डॉट ड्रॉ करून घ्यायचे. डॉट ड्रॉ करताना हे जरा स्ट्रेट खाली आलं पाहिजे बघा, कारण मला मी
बघितले आतापर्यंत की ते ड्रॉ करताना हे असे करत जातात, तर ते असं व्हायला नाही पाहिजे. तर ते एक वेवफॉर्म एवढी मोठी यायची, एक वेवफॉर्म एवढी छोटी यायची, साईनवर नाही. ते लक्षात. त्यामुळे जर थोडस स्ट्रेट खाली आलं पाहिजे. काय याच्यामध्ये आपण गेट करणार, गेट फॉल्स अप्लाय करतो की कोणती पॉझिटिव्ह फॉल्स आहे, कोणती पॉझिटिव्ह फॉल्स आहे. अल्फा पाय 2 पाय प्लस अल्फा 3 पाय तर काय प्रॉब्लेम आहे का? हे सगळ्याला असं सेम ड्रॉ करायचं, फक्त फुल्ली रेक्टिफायर असेल तर निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये पण गेट फॉल्स ड्रॉ करायचे आहे. बाकीचे सगळे त्याला सेम एवढ्या दोन लोक पहिल्यांदा सोर्स व्होल्टेज आणि गेट करंट ड्रॉ करून घ्यायचं. आले का लक्षात? हो सर. बॉईज मध्ये आले का लक्षात? ओके, त्यानंतर काय ड्रॉ करतो आपण? आउटपुट करंट. आता बघा काय आहे पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये. पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये काय असते? अप्पर साइड पॉझिटिव्ह, लोअर साइड निगेटिव्ह. अप्पर साइड पॉझिटिव्ह, लोअर साइड निगेटिव्ह. ओके, त्यावेळेस फ्रीव्हीलिंग डायोड फॉरवर्ड बायस मध्ये असणार आहे का रिव्हर्स बायस मध्ये असणार आहे? फ्रीव्हीलिंग डायोड विचारलाय बरं कधी. तुम्हाला दिसतंय का सगळ्यांना व्यवस्थित? फ्रीव्हीलिंग डायोड रिव्हर्स बायस कसा असणार आहे? फॉरवर्ड बायस मध्ये असेल का रिव्हर्स बायस मध्ये असेल? फ्रीव्हीलिंग डायोड फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस हे कुठले टर्मिनल आहे? हे कुठल्या टर्मिनल आहे त्याचं डायोडचं? अप्पर साइडला आहे. एनोड आहे का कॅथोड आहे? वरती कॅथोड. वरती कॅथोड आहे, खाली एनोड आहे. कॅथोडला कुठला सिग्नल कनेक्टेड होतो? पॉझिटिव्ह. एनोडला कुठला कनेक्ट होतोय? निगेटिव्ह. हा डायोड फॉरवर्ड बायस मध्ये असेल का रिव्हर्स बायस मध्ये असेल? रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस मध्ये असेल. म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये ह्या डायोडचा काहीच रोल नाही. ते का लक्षात? पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये या डायोडचा काहीही रोल नाही. ओके, काय होणार आहे? काय होतो पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये? करंट काय होतो आपला इंडक्टिव्ह लोड मध्ये? ते सेम ऍज इट इज पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये असतं. काय होतं?
काय होत होतं इंडक्टिव्ह लोड मध्ये आउटपुट करंट कसा येत होता इनक्रीज होत होता. increase होत होता. Increase होत होता. आता निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये खूप महत्वाचं बघा, एवढा एक चेंज आहे निगेटिव्ह हाफ सायकल. निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये काय होणार आहे अप्पर साइड निगेटिव्ह लोअर साइड पॉझिटिव्ह. पण पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये आपल्या इंडक्टरने एनर्जी काय केलेली आहे स्टोअर केलेली आहे. बरोबर आहे का इंडक्टरने एनर्जी स्टोअर केलेली आहे. बरोबर आहे ना नाही केली पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये इंडक्टरने एनर्जी काय केली स्टोअर केलेली आहे. आता तो काय करतो बघा निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये हा डायोड फॉरवर्ड बायस मध्ये जातो का रिव्हर्स बायस मध्ये जातोय डायोड रेजिस्टन्स एसआय विचारत नाही डायोड विचारतो फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस मध्ये जातो. ओके म्हणजे दिस पॉझिटिव्ह इज कनेक्टेड टू कॅथोड ऑफ एसआय थ्रू द डायोड. बरोबर आहे का कारण फॉरवर्ड बायस मध्ये जाते म्हणजे हा डायोड ऑन होणार आहे का ऑफ होणार आहे ऑन होणार. ऑन होणार आहे. ओके थोडक्यात काय करतोय बघा आपल्याला इंडक्टिव्ह लोड मध्ये काय होत होतं आपल्याला हा पॉझिटिव्ह सिग्नल हा इंडक्टर थ्रू कनेक्ट करावा लागत होता. बरोबर आहे का फ्युलिंग डायोड नसताना मग सकाळची डायग्राम बघितली त्याच्यामध्ये निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये हे आपल्याला इंडक्टर थ्रू कॅथोड टर्मिनलला कनेक्ट करावं लागत होतं निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये आणि पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये दोन्ही मध्ये. बरोबर आहे का मी काय सांगतो लक्षात येते का तुमच्या अशी डायग्राम होती आपली इंडक्टिव्ह लोडची. इंडक्टिव्ह लोडची डायग्राम अशी होती खाली थोडं केलेली आहे अशी. हो सर. हो सर. पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये याचा आणि वरती सेम आहे तर पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये काय प्रॉब्लेम नाही. निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये काय होतं अप्पर साइड निगेटिव्ह लोअर साइड पॉझिटिव्ह. आता मला हे सांगायचं पॉझिटिव्ह टर्मिनल याच्या कुठं कनेक्ट होणार आहे कॅथोडला कनेक्ट होणार आहे. बरोबर आहे तर मला सांगा एक पॉझिटिव्ह टर्मिनल कॅथोडला कनेक्ट होण्यासाठी या इंडक्टर शिवाय दुसरा पर्याय होता का त्याला ऑप्शन होता का नो सर. नाही. ऑप्शन कुठला आहे का याला नाही. तसं इथं आहे का कारण हा निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये हा फ्रीलिंग डायोडचा काय होणार आहे फॉरवर्ड बायस होणार आहे का रिव्हर्स बायस होणार आहे फॉरवर्ड बायस. काय होणार आहे निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये डायोड फॉरवर्ड बायस होईल का रिव्हर्स बायस होईल फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस. ओके म्हणजे हा पॉझिटिव्ह सिग्नल याला बायपास करतोय इकडे जात नाही याच्यात तुमच्या कॅथोडला कनेक्ट होतोय. ओके लक्षात याच्यात तुमच्या कॅथोडला कनेक्ट होतोय त्याच्यामुळे काय होतंय हा तुमचा करंट डिक्रीज व्हायचा जो काही पिरियड आहे ना तुमचा हा इंडक्टर मधला करंट डिक्रीज होणार आहे पण तो कसा डिक्रीज होणार इकडे जाणार नाहीये तो इट इज डिक्रीज थ्रू फील्ड इन डायोड म्हणून डायोड थ्रू त्याच्यामध्ये तो करंट डिक्रीज होणार आहे. करंट काय सांगतोय त्याच्यामध्ये मी ड्रॉप करतो. ओके तर हा इंडक्टर करंट जो काय आहे तो इंडक्टर करंट पण याच्यामधूनच फ्लो होणार आहे. दिस पॉझिटिव्ह इज कनेक्टेड टू दिस कॅथोड थ्रू दिस डायोड. दिस डायोड इज आल्सो कॉल्ड एज बायपास डायोड और कम्युटेशन डायोड. कम्युटेशन डायोड म्हणजे काय ह्या डायोड मध्ये तुमचा एसआर ऑफ होणार आहे. पुण्याला कसा ऑफ होणार आहे तर दिस पॉझिटिव्ह सिग्नल इज कनेक्टेड टू कॅथोड थ्रू दिस डायोड. That's why this diode is called as bypass diode. Bypass diode or
कम्युनिकेटिंग डायोड और कम्युनिकेटिंग डायोड. कम्युनिकेटिंग का, कारण हा पॉझिटिव्ह सिग्नल ह्या डायोड थ्रू तुमच्या ह्या कॅथोडला कनेक्ट होणार आहे. आणि हा जो काही इंडक्टर करंट आहे तो तुमचा तिकडे न जाता तर तो याच्यामधून असा डिक्रीज होईल त्या लूप मध्ये. म्हणून फिलिंग म्हटले, फ्री फिलिंग डायोड, फ्री फिलिंग डायोड. तर ते तो करंट आहे तो इंडक्टर करंट ते ह्या लूप मध्ये फ्लो होईल. येते का लक्षात? त्यामुळे याच्यामध्ये तुमचा करंट डिक्रीज होताना तो लगेच डिक्रीज होणार नाही. याचा जो काही करंट आहे आउटपुट करंट तो लगेच डिक्रीज न होता तो असा डिक्रीज इथं. येते का लक्षात? करंट डिक्रीज होताना तर तो इथपर्यंत पूर्ण झिरोला डिक्रीज होणार नाही तुमचा करंट. कारण पूर्ण झिरो व्हायला तो तुमचा करंट सोर्सला कनेक्ट व्हायला पाहिजे, त्यावेळी तो पूर्ण झिरो. ओके, तर तो कुठं आहे 2 अल्फा 2 पाय 2 पाय 2 पाय प्लस अल्फा 3 पाय. इथे झिरो आलेला आहे का? करंट झिरो पर्यंत डिक्रीज होत नाही, एक इथपर्यंत डिक्रीज होईल. परत पॉझिटिव्ह साईडला ट्रिगर झालं परत तो इन्क्रीज होईल, परत सेम. इथं पण तुम्ही इकडे पण निगेटिव्ह हाफ सायकल असणार आहे. इकडे नसते पण इकडे निगेटिव्ह हाफ सायकल असते या साईड. तिला तुम्ही ड्रॉ केला तर चालू शकते. ड्रॉ करायचं नसेल तर नाही ड्रॉ केला तर चालतं. पण ते वेव्हफॉर्म ड्रॉ असताना इकडे पण झिरो असते तर हे पॉझिटिव्ह असते. निगेटिव्ह साईडला पण वेव्हफॉर्म असते, नसते असं नसते, पण वेव्हफॉर्म असते. एका पॉइंट पासून स्टार्ट करतो म्हणून त्याला आपण एक ही देत असतो. ते लक्षात ते समजलं का? सांगा मला करंट कसा डिक्रीज होतोय. तो करंट डिक्रीज झिरो होत नाही. करंट डिक्रीज होताना त्या हा डायोड तो डिक्रीज होणार, पूर्ण झिरो होणार. हे लक्षात, टोटली झिरो होणार नाही. ओके, पण तुमचा एसएफ ऑफ असेल बघा. त्या स्टेट मध्ये तुमचा एसएफ कसा ऑफ असेल सांगतो तुम्हाला. आता नेक्स्ट आहे ते आउटपुट व्होल्टेज. नेक्स्ट आहे आउटपुट व्होल्टेज. ओके, एसएफ कधी ऑन होईल? ट्रिगर ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस तुमचा एसएफ ऑन होईल. आणि ते निगेटिव्ह इथं करंट जरी फ्लो होत असला, बघा मी काय सांगतोय, जरी करंट तुमचा झिरो नसला तरी एसएफ तुमचा ऑन असतो का ऑफ असतो? ह्या स्टेट मध्ये, ह्या स्टेट मध्ये एसएफ तुमचा ऑन आहे का ऑफ आहे? काय होतं या स्टेट मध्ये? या कंडिशन मध्ये काय होतं सांगा मला. या एवढ्या पिरियड मध्ये काय होते इकडे डायोड मध्ये? इकडे सांगा. हा तुमचा पॉझिटिव्ह सिग्नल कॅथोडला मिळतोय का नाही मिळतोय? बघा, फ्रीव्हीलिंग डायोड मध्ये आणि विदाउट फ्रीव्हीलिंग डायोड मध्ये डिफरन्स काय आहे? दोन्ही मधला डिफरन्स काय आहे तुम्हाला समजणारच नाही. Yes. Okay.
फ्रीव्हीलिंग डायोड. दुसरी आहे विदाउट फ्रीव्हीलिंग डायोड. Yes. P1 gate cathode anode resistor inductor. तर बरोबर आहे. दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? याच्यामध्ये फक्त हा डायोड या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे. बरोबर आहे का? अशीच आहे का डायग्राम दोन्हीची? ओके. आता मला सगळ्यात पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये अप्पर साइड काय आहे? पॉझिटिव्ह आहे. लोअर साइड काय आहे? निगेटिव्ह आहे. इथं पण पॉझिटिव्ह हाफ सायकल अप्पर साइड पॉझिटिव्ह आहे, लोअर साइड निगेटिव्ह आहे. बरोबर आहे का? दोन्हीमध्ये असंच असतंय का? हो सर. ओके. बघा पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये दोन्हीलाही सेम तुमचं वर्कआउट होणार आहे. तर का वर्कआउट तसं सेम वर्किंग होणार आहे? तर हा डायोड तुमचा काय आहे? पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये फॉरवर्ड बायस मध्ये जातो का रिव्हर्स बायस मध्ये जातो? फ्रीव्हीलिंग डायोड. फ्रीव्हीलिंग डायोड फॉरवर्ड बायस मध्ये जातो का रिव्हर्स बायस मध्ये जातो? रिव्हर्स बायस. Yes. हा रिव्हर्स बायस मध्ये गेला तर बायस. त्याचा ऑन स्विच और ऑफ स्विच. ऑन स्विच म्हणून ऍक्टिव्ह ऑफ स्विच म्हणून ऍक्टिव्ह रिव्हर्स बायस मध्ये ऑफ स्विच. ऑफ स्विच म्हणजे ऑफ स्विच असेल तर याचा काहीच संबंध नाही. कनेक्ट केला का नाही कनेक्ट केला. पॉझिटिव्ह ऑफ सायकल मध्ये बघा फक्त सांगतो. दोन्ही डायग्राम सेमच आहेत का? हो सर. पॉझिटिव्ह ऑफ सायकल मध्ये जसं इथं वर्किंग होते तसं सेम वर्किंग याच्यामध्ये पण होते. येते का लक्षात? काय होतं पॉझिटिव्ह सायकल मध्ये? ज्यावेळी तुम्ही गेटला सप्लाय अप्लाय करा त्यावेळी सेल ऑन होईल, तुम्हाला काहीतरी आउटपुट व्होल्टेज मिळेल ज्यावेळी सेल ऑन करा. बरोबर आहे का? म्हणजे इथं तुम्ही ट्रिगर सप्लाय केली तर तुम्हाला इथून असा आउटपुट व्होल्टेज मिळणार याच्यामध्ये पण आणि याच्यामध्ये पण. ओके. आता ही फ्रीव्हीलिंग डायोडचं मी ड्रॉ करतो आणि इथं विदाउट फ्रीव्हीलिंग डायोड अशी ओपन करतो. ओके. पॉझिटिव्ह सायकल मध्ये दोन्हीमध्ये काही चेंज नाही. बरोबर आहे का? निगेटिव्ह हाफ सायकल त्याला ड्रॉ करतो. ऑफ स्विच होतोय म्हणून हे ओके. तर निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये काय होतं? अप्पर साइड निगेटिव्ह, लोअर साइड पॉझिटिव्ह. बरोबर आहे का? हो सर. अप्पर साइड निगेटिव्ह, लोअर साइड पॉझिटिव्ह. ओके. आता विदाउट फ्रीव्हीलिंग मध्ये काय होतं? निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये ज्या पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये जी एनर्जी स्टोअर आहे कशामध्ये? इंडक्टर मध्ये. बरोबर आहे? जी एनर्जी स्टोअर आहे इंडक्टर मध्ये ती जोपर्यंत झिरो होत नाही तोपर्यंत तुमचा एसआर काय होत होता? ऑन स्टेट मध्ये राहत होता, ऑफ स्टेट मध्ये राहत होता. जोपर्यंत इंडक्टरची एनर्जी झिरो होत नाही तोपर्यंत एसआर हा ऑन होत होता का ऑफ राहत होता? ऑन राहत होता. म्हणजे विदाउट फ्रीव्हीलिंग डायोड मध्ये आपल्याला एकदा निगेटिव्ह आउटपुट व्होल्टेज मिळत होतं. बरोबर आहे? कशामुळे? इंडक्टर मध्ये एनर्जी जोपर्यंत झिरो होत नाही तोपर्यंत एसआर आपला ऑन राहत होता. बरोबर आहे का? ऑनच राहत होता ना. म्हणून आपल्याला निगेटिव्ह आउटपुट व्होल्टेज मिळत होतं निगेटिव्ह हाफ सायकल. बरोबर आहे? आता विथ फ्रीव्हीलिंग डायोड मध्ये काय डिफरन्स आहे? हा एक डिफरन्स काय आहे? आता याला दुसरा काय रूट आहे का? दुसरा कुठं लूप आहे का? किंवा दुसरी कुठली कनेक्शन आहे का त्याला कॅथोडला कनेक्ट करण्यासाठी? लोअर साइड इंडक्टर थ्रूच जावं लागतं. बरोबर आहे ना? विदाउट फ्रीव्हीलिंग डायोड मध्ये. तर दुसरे काय कनेक्शन आहे का याच्यामध्ये? त्याला कॅथोडला दुसरं कुठं कनेक्शन आहे का? नाही. तसं आता इथे निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये तुमचा हा डायोड काय झाला? फॉरवर्ड बाय. हा निगेटिव्ह सिग्नल हा इंडक्टर थ्रू न जाता तुमच्या या डायोड थ्रू त्याला कनेक्ट होणार. म्हणजे कॅथोडला जर डायरेक्टली निगेटिव्ह हाफ सायकल आले पॉझिटिव्ह कनेक्ट होत असेल तर एसआर इमिडिएटली टर्न ऑफ होणार आहे. येते का लक्षात? एसआर हा तुमचा इमिडिएटली
टर्न ऑफ होणार आहे. का होणार आहे? त्याला डायोड थ्रू दुसरे कनेक्शन भेटते. तसं ह्याच्यामध्ये हे इंडक्टर थ्रूच आपल्याला जावं लागत होतं. येते का लक्षात? याच्यामध्ये ऑप्शन नव्हता आपल्याला. हे इंडक्टर शिवाय दुसरा ऑप्शन होता का? नाही. तर ह्याच्यामध्ये हा डायोडचा ऑप्शन आहे आणि हा डायोड तुमचा निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये फॉरवर्ड बायस मध्ये येतो. इट ऍक्ट ऍज ऑन स्विच. That's why this positive signal is connected to cathode terminal of SCR. That's why ज्यावेळेस निगेटिव्ह सायकल ज्यावेळेस स्टार्ट होते त्यावेळेस तुमचा SCR ऑफ होतोय, त्यावेळेस तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळत नाही. कशामध्ये? विथ फ्रीव्हीलिंग डायोड मध्ये. येते का लक्षात काय डिफरन्स आहे दोन्ही मध्ये? हो सर. समजलंय का? हा SCR इमिजिएटली ऑफ होतो निगेटिव्ह हाफ सायकलला. तसा रेझिस्टिव्ह लोड मध्ये इमिजिएटली निगेटिव्ह हाफ सायकलला ऑफ होत होता. तसा पॉझिटिव्ह हा इंडक्टिव्ह लोड विथ फ्रीव्हीलिंग डायोड मध्ये हा SCR इमिजिएटली टर्न ऑफ होतो निगेटिव्ह हाफ सायकल. कारण दिस पॉझिटिव्ह सिग्नल इज कनेक्टेड डायरेक्टली थ्रू दिस डायोड टू द कॅथोड. ओके. तसं रेझिस्टिव्ह लोड मध्ये रेझिस्टर मधून डायरेक्ट रेझिस्टर काही एनर्जी स्टोअर करत नाही, त्यामुळे ते डायरेक्टली त्याच्या थ्रू जातं. जी एनर्जी स्टोअर आहे या इंडक्टर मध्ये ती एनर्जी डिक्रीज होते थ्रू दिस डायोड. त्या डायोड थ्रूच ती एनर्जी डिक्रीज होते, म्हणून त्याला फ्रीव्हीलिंग म्हणते. फ्रीव्हीलिंग सायकल. फील कशाला म्हणतो आपण? सर्कल असताना फील म्हणतो ना. ह्या लूप मध्येच ते एनर्जी तुमची डिक्रीज होते, पण पूर्णतः झिरो होत नाही. तो करंट फक्त तुम्ही त्याला चेंज आहे विथ फ्रीव्हीलिंग डायोड आणि विदाउट फ्रीव्हीलिंग डायोड. येते का लक्षात? समजलंय का? हो सर. काय चेंज आहे? आता विदाउट फ्रीव्हीलिंग डायोड मध्ये आधी आपण काय ड्रॉ केलेलं आहे? इनपुट आउटपुट करंट ड्रॉ केला आणि नंतर आउटपुट व्होल्टेज ड्रॉ केला. त्याच्यामध्ये आपल्याला आधी आउटपुट व्होल्टेज ड्रॉ करावं लागेल, नंतर आउटपुट करंट ड्रॉ करावं लागेल. येते का लक्षात? समजते का मी काय सांगतोय? तुम्हाला मेन डिफरन्स काय तुम्ही मला कळला का सांगा? विथ फ्रीव्हीलिंग डायोड आणि विदाउट फ्रीव्हीलिंग डायोड. काय हे निगेटिव्ह व्होल्टेज आपल्याला विथ फ्रीव्हीलिंग डायोड मध्ये का मिळत नाही? त्याचं रिझन समजलंय का? समजलंय का? रिपीट करायचंय का? रिपीट करायचंय का? हो सर. हो सर. बघा अजून एकदा लक्ष द्या. आता हे सगळ्यात फायनल स्टेप आहे बरं का. ह्याच्यापेक्षा खाली जाऊन मला सांगता येत नाही. आता ही सगळ्यात खालची स्टेप आहे समजवायची माझी. ओके. यस. गेट, cathode, anode, resistor, inductor. Without freewheeling diode. With freewheeling diode, resistor, inductor, the freewheeling diode. Yes, source voltage, anode, cathode, gate. बरोबर आहे का? बरोबर आहे का? हो सर. पुढचे तुम्हाला वेव्हफॉर्म दाखवतो. विदाउट फ्रीव्हीलिंग डायोड होता. विदाउट फ्रीव्हीलिंग डायोड ची ही डायग्राम आहे. पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये पूर्वीचे सेम आहे. कसं सेम आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी काय झालं सांगतो की विथ फ्रीव्हीलिंग डायोड. विथ फ्रीव्हीलिंग
तर बघा पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये अप्पर साइड पॉझिटिव्ह लोअर साइड निगेटिव्ह, अप्पर साइड पॉझिटिव्ह लोअर साइड निगेटिव्ह. निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये फ्रीव्हीलिंग डायव्हर्स फॉरवर्ड बायस और रिव्हर्स बायस कसा असतो. पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये रिव्हर्स बायस, that has on switch or off switch. ऑफ स्विच. That has off switch. म्हणजे switch आहे असं consider करा. It is off switch. It's an off switch. Okay. Then what is the difference between this diagram and this diagram? काय difference आहे positive half cycle मध्ये? आहे का? हे नो काय? सर. No. म्हणजे या दोन्हीचंही पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये दोन्हीचंही काय आहे सेम आहे. वर्किंग पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये सेम आहे. बरोबर आहे का? हो सर. ओके. आता इन निगेटिव्ह हाफ सायकल, इन निगेटिव्ह हाफ सायकल अप्पर साइड इज पॉझिटिव्ह, लोअर साइड इज निगेटिव्ह. अप्पर साइड इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह हाफ सायकल अप्पर साइड इज निगेटिव्ह, लोअर साइड इज पॉझिटिव्ह. बरोबर आहे का? मग इथं विदाउट फ्रीव्हीलिंग डायोड मध्ये काय होतं निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये हा पॉझिटिव्ह सिग्नल तुमचा कशाला कनेक्ट होणार आहे कॅथोडला थ्रू इंडक्टर. तर दुसरा बायपास रोड आहे का कुठला आहे का नाही. एनर्जी झिरो होत नाही इंडक्टर मधली एनर्जी जोपर्यंत झिरो होत नाही तोपर्यंत तुमचा एसीआर ऑन मध्ये आहे का ऑफ मध्ये आहे. ऑन. ऑन आहे म्हणजे त्याच्यातून करंट फ्लो होणार आहे त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज आपल्याला मिळणार आहे. कशामध्ये विदाउट फ्रीव्हीलिंग डायोड. विदाउट फ्रीव्हीलिंग डायोड मध्ये आपल्याला काहीतरी निगेटिव्ह मध्ये हे होते कारण का तुमचा एसीआर इमिडिएटली ऑफ होत नाही बिकॉज ऑफ द इंडक्टर. बिकॉज ऑफ द इंडक्टर. बरोबर आहे का? हो सर. ओके. तसं विथ फ्रीव्हीलिंग डायोड मध्ये काय आहे निगेटिव्ह असेल अप्पर साइड निगेटिव्ह, लोअर साइड पॉझिटिव्ह. बरोबर आहे का? बरोबर आहे का नाही असंच असतंय. हो सर बरोबर आहे. दिस डायोड फॉरवर्ड बायस और रिव्हर्स बायस किती डायोड आहे फॉरवर्ड बायस और रिव्हर्स बायस. फॉरवर्ड बायस. दिस स्विच इज ऍक्टेड ऑन स्विच और ऑफ स्विच. ऑन स्विच. ऑन स्विच हे ऑन होईल. तुम्हाला सांगा हे पॉझिटिव्ह इकडे इंडक्टर कडे जायचं आहे इकडून डायरेक्ट कनेक्ट होणार नाही का होईल का नाही. होईल सर. आता मला सांगा आपल्याला जायचं आहे पुण्याला जायचं आहे एका रोडला आपल्याला पूर्ण मोकळा आहे जाईपर्यंत कुठंच ट्रॅफिक नाही एका रोडला फुल ट्रॅफिक आहे तर आपण ट्रॅफिकच्या रोडनं जाईल का विदाउट ट्रॅफिकच्या रोडनं जाईल. कुठल्या रोडनं जाईल ट्रॅफिक असलेल्या रोडनं जाईल का विदाउट ट्रॅफिकच्या रोडनं जाईल. विदाउट ट्रॉफिक. विदाउट ट्रॅफिक. ट्रॅफिक कशाला जायचं जाणारच नाही ट्रॅफिकचं हे डायरेक्टली इकडे कनेक्ट होईल. येतं का लक्षात. दॅट्स हो वाय सर. at negative half cycle SR immediately turn off. That's why इथे निगेटिव्ह आउटपुट व्होल्टेज आपल्याला मिळत नाही. समजतं का काय सांगितलंय. हो सर. सर. ओके याची फॉर्म आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. टायमिंग झाले आपण समजलंय का तर. हो सर. सर. हो सर.